नमस्कार, मी तेजस्विनी. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनेलवरती पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल. स्वामी महाराज तुम्हा सर्वांच्या मनातल्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत. तर आजचा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत नक्की कंटिन्यू करा आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून मला नक्की सांगा. आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. तर सुंदर दिवसाची सुंदर अशी सुरुवात झालेली आहे. बऱ्याच गृहिणींना हा एकच प्रश्न पडत असतो की सकाळी आपण लवकर उठतोय, घरातील सगळी कामं तर आपण आवरायला घेतोय, पण कामं मात्र काही आपली वेळेत आवरत नाहीयेत. तर याच्यासाठी काही टिप्स मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि तुम्हाला सुद्धा इतना बऱ्याचदा असा प्रश्न पडत असेल, जेव्हा आपण इतर स्त्रियांकडे पाहतो किंवा दुसऱ्या गृहिणींना पाहत असतो की त्यांची कामं तर वेळेत आवरतात, पण बऱ्याचदा असं होतं की आपण सकाळी लवकर उठतो, सगळी कामं जी आहेत ती आवरायला घेतो, पण तरी सुद्धा आपली कामं काही सकाळी लवकर आवरत नाहीत. म्हणजे आपण तर ठरवलेलं असतं की सकाळी लवकर उठून सगळी कामं आपण आवरून घ्यायची, पण तरी सुद्धा टाईमवरती काही आपली कामं होत नाहीत. तर असं का होतं? तर सकाळी लवकर उठून घरातली जी कामे आहेत ती कमी वेळेत आणि सहज आवरण्यासाठी आपल्याला आदल्या रात्री सगळी तयारी जी आहे ती करून ठेवावी लागते. आता दुसऱ्या दिवशी आपल्याला नाश्त्यामध्ये काय बनवायचे किंवा उद्या सकाळी उठल्यानंतर आपल्याला कोणती कामं करायची आहेत हे जर का आपण आधीच ठरवून ठेवलं ना, तर आपलं अर्ध काम जे आहे ना तर ते सोपं होऊन जातं. म्हणजे उद्या सकाळी उठल्यानंतर आपल्याला जेवणामध्ये कोणता मेनू बनवायचा आहे किंवा नाश्त्यामध्ये आपल्याला काय बनवायचं आहे, मुलांच्या टिफिनसाठी आपल्याला काय द्यायचं आहे, हे जर आपण आधीच ठरवून ठेवलं ना, तर सकाळी उठल्यानंतर आपल्याला फक्त जी काही प्रिपरेशन आहे तर ती करून ठेवावी लागते. आता समजा तर तुम्हाला दुसऱ्या दिवशी गवारीची भाजी बनवायची आहे किंवा मुलांच्या स्नॅक्ससाठी काहीतरी वेगळं तुम्हाला द्यायचं आहे, तर तुम्ही ड्रायफ्रूटमध्ये लाडू वगैरे बनवून ठेवू शकता. किंवा जर तुम्हाला गवारीची भाजी वगैरे बनवायची आहे तर ती तुम्ही आदल्या दिवशी निवडून वगैरे ठेवली. किंवा मुलांच्या स्नॅक्ससाठी तुम्ही मखाना वगैरे जे आहे ते तुपामध्ये फ्राय वगैरे करून ठेवू शकता, जेणेकरून दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर फक्त तुम्हाला टिफिन जो आहे तो रेडी करून पटकन असा द्यावा लागतो. आणि सगळी जर तयारी आधीच वगैरे करून ठेवलेली असेल ना, तर कामाचा व्यापसुद्धा आपला कमी होतो. म्हणजे ज्यावेळेस आपल्याकडे रिकामा वेळ असतो ना, त्या रिकाम्या वेळेमध्ये आपण भाज्या वगैरे निवडणं किंवा आलं लसूणची पेस्ट करून ठेवणं, वाटण्याचं थोडीशी प्रिपरेशन करून ठेवणं, मुलांसाठी ड्रायफ्रूटचे लाडू वगैरे बनवून ठेवणं किंवा मखाना वगैरे ते तुपामध्ये फ्राय वगैरे करून ठेवणं, जेणेकरून सकाळी उठल्यानंतर जर आपल्याला स्नॅकमध्ये काही द्यायचं असेल तर मग तुम्ही मुलांना असं जे काही तुम्ही घरामध्ये बनवलेलं आहे तर ते तुम्ही पटकन देऊ शकता, जेणेकरून तुमचा सुद्धा वेळ वाचतो आणि मुलं सुद्धा हेल्दी टिफिन खातात. आता मुलांचं कसं असतं की स्कूलचा युनिफॉर्म म्हटलं की त्याला प्रेस करून ठेवणं हे खूप महत्त्वाचं काम असतं. आणि सगळ्या स्कूलमध्ये आता हे रेग्युलरच झालेलं आहे की शाळेचा जो काही युनिफॉर्म असतो तर त्याला प्रेस करून ठेवणं. त्यामुळे आदल्या दिवशीच मुलांचे जे काही ड्रेसेस वगैरे असतात जे की त्यांना दुसऱ्या दिवशी वेअर करायचे आहे ते आदल्या दिवशीच आपण वरती काढून ठेवावे, जेणेकरून ते प्रेस वगैरे करून व्यवस्थित असे आपल्याला ठेवता येतात, जेणेकरून सकाळी उठल्यानंतर आपली जास्त धावपळ होत नाही. नाहीतर मग काय होतं, सकाळी उठल्यानंतर मुलांना सुद्धा आवरायचं असतं, त्याच्यानंतर टिफिन रेडी करायचा असतो, सोबतच त्यांचे कपडे वगैरे सुद्धा प्रेस करून ठेवायचे असतात. आणि मग सकाळच्या घाईमध्ये आपली कामं जी आहे ती खूप जास्त वाढतात. त्याच्यामुळे आदल्या दिवशी मुलांचा जो काही ड्रेस कोड असेल त्याला इस्त्री वगैरे करून आपण ते व्यवस्थित असं ठेवलं की दुसऱ्या दिवशीचं जे आपलं काम आहे तर ते वाचतं. नाश्त्याचं प्लॅनिंग करून ठेवणं हे सुद्धा खूप जास्त गरजेचं आहे. सकाळी नाश्त्याला आपल्याला काय करायचं आहे हे रात्रीच ठरवून घ्या. जर काही भाज्या कापून ठेवता येत असतील तर ते सुद्धा काम तुम्ही करू शकता. जसं की तुम्ही कोबी वगैरे कट करून ठेवू शकता. त्यानंतर फ्लावरची भाजी सुद्धा तुम्ही फ्रीजमध्ये कट करून एका कंटेनरमध्ये व्यवस्थित ते असं स्टोअर करून ठेवू शकता, जेणेकरून सकाळी उठल्यानंतर फक्त तुम्हाला भाजी जी आहे ती फोडणीला द्यावी लागेल, जेणेकरून तुमचा कामाचा जो व्याप आहे तर तो कमी होईल. रात्री झोपण्यापूर्वी सिंकमधली सगळी भांडी जी आहे ती घासून ठेवत जा, जेणेकरून सकाळी उठल्या उठल्या तुम्हाला रिकामं सिंक जे आहे ते पाहायला मिळेल. आणि त्यामुळे आपल्याला खूप जास्त मानसिक शांतता सुद्धा लाभते. सकाळी उठल्यानंतर जेव्हा आपण असं स्वच्छ, सुंदर आणि प्रसन्न किचन पाहतो ना, त्या किचनमध्ये काम करण्यासाठी सुद्धा आपल्याला खूप जास्त उत्साह येतो. आणि कसं होतं, रात्री जर सिंकमध्ये भांडी असतील, किचन ओट्यावरती पसारा असेल तर सकाळी उठल्यानंतर आपल्याला ते सगळं क्लीन करावं लागतं. आणि त्या वेळामध्ये आपला अर्धा ते पाऊण तास हा कुठल्या कुठे जातो आपल्याला समजत नाही. त्यामुळे मग काय होतं, त्या अर्ध्या त्या पाऊण तासामध्ये आपली बरीचशी कामं जी आहेत ती सकाळी आवरून होतात. त्याच्यामुळे रात्री कितीही लेट झालं तरी सुद्धा आपला किचन जो आहे तो छान असा क्लीन वगैरे करून ठेवायचा, जेणेकरून दुसऱ्या दिवशीचा तो जो कामाचा आपला व्याप आहे तो कमी होईल आणि तो जो वेळ आहे तो आपल्याला दुसऱ्या कामांमध्ये लावता येईल.
आता घरातील कामं करत असताना आहेत ना, आपल्याला थोडंसं स्मार्ट वर्क करणं हे सुद्धा खूप जास्त गरजेचं असतं. आता सकाळी उठल्याबरोबर 1 ग्लास कोमट पाणी घ्या. यामुळे काय होतं, तुमचा आळससुद्धा दूर होतो आणि शरीराला त्वरित ऊर्जासुद्धा मिळते. आता आपल्याला जर घरातील सगळी कामं आवर्जून अगदी वेळेत जर करायची असतील ना, तर आपल्याकडे सुद्धा लक्ष देणं हे तितकंच जास्त गरजेचं असतं. त्याच्यामुळे आहेत ना, सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा 1 ग्लास कोमट पाणी घ्या, जेणेकरून तुम्हाला सुद्धा छान अशी काम करण्यासाठी ऊर्जा भेटेल आणि जो काही आपल्या अंगामध्ये आळस वगैरे आलेला असतो ना, तर तो सुद्धा त्याने दूर होतो. दिवसाची सुरुवात सर्वात जास्त वेळ खाऊ किंवा कठीण कामांपासून करा. म्हणजे जास्त वेळ तुम्हाला ज्या कामांसाठी लागणार आहे ना, तर ते काम आधी करायला घ्या, जेणेकरून जे तुमचं अवघड काम आहे ते लवकर आवरेल आणि जी काही छोटी-छोटी कामं असतात ना, तर ती नंतर करायला ठेवायची. जसं करून की घरं वगैरे झाडणं असू देत किंवा थोडंसं डस्टिंग वगैरे करणं असू देत किंवा भांडी वगैरे क्लीन करणं असू देत. या कामांसाठी आहेत ना, जास्त वेळ लागत नाही. पण सकाळचं आपलं सगळ्यात महत्त्वाचं काम असतं ते म्हणजे स्वयंपाक करणं, मुलांचा टिफिन रेडी करणं. त्यासाठी आहेत ना, आपल्याला खूप जास्त वेळ लागतो. त्यामुळे पहिल्यांदा सकाळी स्वयंपाक वगैरे आवरून घ्यायचा आणि त्यानंतर मग आपली जी काही बाकीची कामं आहेत तर ती आवरायला घ्यायची. आता स्वयंपाक करत असताना आहेत ना, जर एका गॅसवर भाजी शिजत असेल, तर तुम्ही दुसरं काम करू शकता. जसं की मुलांचा डबा भरणं असू देत किंवा चहा ठेवणं असू देत. म्हणजे एकाच वेळी जर तुम्ही 2 कामे करायला घेतली, तर तुमचं काम जे आहे ते सुद्धा लवकर आवरतं आणि जास्त वेळसुद्धा लागत नाही. आता सकाळी उठल्यानंतर जर तुम्ही अंघोळ वगैरे करून फ्रेश झालात आणि जर घरातील कामांना सुरुवात केलीत ना, तर कामंसुद्धा आपली पटकन आवरतात. कारण की आपण फ्रेश झाल्यानंतर जेव्हा एखादं काम करायला घेतो ना, तर ते काम आपण अगदी मनापासून आणि खूप छान पद्धतीने असं करतो आणि त्या कामासाठी आहेत ना, आपल्याला जास्त वेळसुद्धा लागत नाही. पण जर का तुम्ही सकाळी उठल्यानंतर लगेचच स्वयंपाकाला सुरुवात केली, तर ते काम करत असताना आहेत ना, आपल्याला खूप जास्त आळस येत असतो. कारण की रात्रभर आपल्या अंगामध्ये खूप जास्त आळस असतो. आपण झोप घेतलेली असते पुरेशी आणि मग फ्रेश वगैरे झालं नाही, तसंच घरकामांना सुरुवात केली, तर मग आपल्या अंगामध्ये आळस असल्यामुळे कामंसुद्धा आपली अगदी व्यवस्थित होत नाहीत आणि खूप जास्त आपल्याला चिडचिडपणा आल्यासारखं सुद्धा वाटतं. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर आधी फ्रेश व्हायचं, अंघोळ वगैरे करून छान असं रेडी झालं, की घरातील कामं करायला सुद्धा आपल्याला उत्साह येतो आणि सकाळी लवकर उठूनही जर आपली कामं आवरत नसतील, तर कामांचं नियोजन करणं हे खूप जास्त गरजेचं असतं. जर तुम्ही कामांचं व्यवस्थित असं नियोजन केलेलं असेल, सगळ्या गोष्टींच्या व्यवस्थित अशी प्रिपरेशन करून ठेवलेली असेल ना, तर मग कामं आवरायला सुद्धा जास्त वेळ लागत नाही. आता घरातील कामं आवरत असताना आहेत ना, ज्या काही आपल्याला रोजच्या वापरामध्ये गोष्टी लागतात ना, त्या लगेचच जागच्या जागेवरती ठेवून द्यायच्या, जेणेकरून घरामध्ये जास्त पसारा होत नाही आणि मग आपल्याला जास्त काम जे आहे ते सुद्धा पडत नाही. आता बरेचदा काय होतं, मुलंसुद्धा खेळणी वगैरे काढतात, ती तशीच ठेवतात किंवा आपण सुद्धा स्वयंपाकघरामध्ये काम करत असताना बऱ्याच गोष्टी हाताखाली आपल्या लागत असतात. पण जर का आपण तो पसारा तसाच ओट्यावरती ठेवला आणि त्यानंतर दुसरी कामं करायला घेतली, तर मग काय होतं ना, भरपूर असं कामाचा जो व्याप आहे तो आपल्याला पडतो आणि त्यामुळे आपण असं ठरवतो की सकाळी एवढ्या लवकर उठूनही आपली कामं आवरत कशी नाहीत. मग जर का तुम्ही सकाळी उठल्यानंतर ज्या काही गोष्टी तुमच्या वापरामध्ये लागत आहेत, त्या जर तुम्ही लगेच जागच्या जागेवरती ठेवून दिल्या, तर मग कामाचा जो व्याप आहे तो आपला कमी होतो आणि सकाळी उठल्यानंतर जेवढं काही आपण कामं आवरायला घेतो ना, ती सुद्धा कामं आपली पटकन अगदी अशी आवरली जातात. आता सकाळी उठल्यानंतर नेहमी घरातील कामं आधी आवरून घ्यायची आणि त्यानंतर मग तुम्ही मोबाईल किंवा टीव्ही जो आहे तो निवांत पाहू शकता. पण जर सकाळी उठलात आणि पहिल्यांदा हातामध्ये मोबाईल घेतला, तर मग काय होतं ना, आपल्याला इथनं कामामध्ये भरपूर असा वेळ जातो. कारण की एकदा मोबाईल हातामध्ये घेतला की वेळ आपला कुठल्या कुठे निघून जातो हे आपल्याला समजत नाही. त्यामुळे जेव्हा कधी आपण घरातील कामं करायला घेतो ना, तर तेव्हा नेहमी असं स्क्रीन टाईम जो आहे तो आपला कमी पाहिजे. सतत जर तुम्ही हातामध्ये मोबाईल घेऊन जर तुम्ही सतत काही ना काही ते चेक करत राहाल मोबाईलमध्ये, तर मग मात्र आपला वेळ हा भरपूर तिथे जातो आणि मग आपल्याला असं वाटतं की सकाळी एवढ्या लवकर उठूनही आपली घरातील जी कामं आहेत ती आवरत कशी नाहीत. त्याच्यामुळे ना मोबाईलपासून थोडंसं दूर राहायचं. एकदा का आपली कामं आवरली, तर मग आपल्याला मोबाईल पाहण्यासाठी सुद्धा थोडा वेळ जो आहे तो भेटू शकतो. त्यामुळे जेव्हा कधी आपण सकाळची कामं आवरायला घेतो ना, त्यावेळेस नेहमी मोबाईल जो आहे तो आपल्यापासून दूर ठेवायचा. आता घरातील जी मोठी कामं आहेत ती आपण आधी आवरून घेतो. जसं की स्वयंपाक करणं हे आपल्यासाठी खूप मोठं काम असतं. कारण की मुलांचा टिफिन वगैरे रेडी करणं हे सुद्धा खूप जास्त महत्त्वाचं असतं. त्याच्यामुळे सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा मोठी जी कामं असतात ना, ती आवरून घ्यायची, ज्याच्यामध्ये आपल्याला जास्त वेळ जाणार आहे. जसं की मुलांचा टिफिन वगैरे रेडी करणं. आता स्वयंपाक वगैरे आवरून झाला ना, की मग त्यानंतर जी छोटी-मोठी कामं असतात ना, ती आवरायला घ्यायची. जसं की भांडी वगैरे क्लीन करणं असू देत किंवा बेड क्लीन करणं असू देत, घरातील छोटीफार डस्टिंग वगैरे करणं असू देत. आता ही जर कामं तुम्ही आवरून घेतली ना, तर कामं सुद्धा आपली वेळेत होतात आणि सकाळची जी काही आपली कामं आहेत ना, तर ती सुद्धा अगदी व्यवस्थित अशी पूर्ण होतात.
त्यामुळे सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा जी अवघड काम आहे किंवा जे खूप जास्त महत्त्वाचं आपलं काम आहे ना, ते आधी आवरून घ्यायचं. सगळ्यात पहिल्यांदा मुलांची सगळी तयारी करून द्यायची आणि एकदा मुलं घरातून बाहेर गेली, की मग आपल्याला सुद्धा कामं जी आहेत ती निवांत करता येतात. नाहीतर मग जर मुलं घरामध्ये असतील, तर मग कामं आपली काही होत नाहीत. कारण की सतत मुलांना काही ना काहीतरी गोष्टी हव्या असतात. त्याच्यामुळे आधी मुलांचं सगळं जे आहे ते आवरून द्यायचं. घरातील सदस्य जर कामानिमित्त बाहेर जात असतील, तर त्यांचा टिफिन वगैरे रेडी करून द्यायचं आणि त्यानंतर मग जी काही आपली कामं असतात ना, तर मग ती आवरायला घ्यायची. जेणेकरून आपली कामं सुद्धा निवांत होत राहतात आणि आपली जास्त चिडचिड सुद्धा होत नाही. आता तुम्ही घरातील कोणतेही काम करायला घ्या, ते जर तुम्ही अगदी मनापासून किंवा चांगल्या पद्धतीने जर तुम्ही ते काम करत असताल ना, तर ते काम करताना आहेत ना, तुम्हाला अजिबात आळस येत नाही किंवा तुमची चिडचिड सुद्धा होत नाही किंवा त्यामध्ये आपल्याला जास्त वेळ सुद्धा लागत नाही. घरातील कोणतंही काम असू देत, ते अगदी आपण मनापासून अगदी व्यवस्थित असं केलं ना, तर ते काम करताना सुद्धा आपल्याला एक वेगळाच आनंद मिळतो. आता जेव्हा कधी आपण घरातील कामं आवरायला घेतो ना, तर फक्त ते काम आवरायचे आणि मग आपल्याला निवांत बसायचे, असं जर पद्धत तुम्ही जर घरातील कामं करत असताल ना, तर ते काम काही आपलं पटकन आवरून होत नाही. पण जर हे काम जर तुम्ही आवडीने करत असताल आणि अगदी फ्रेश मनाने, आनंदी मनाने जर तुम्ही हे काम करत असाल ना, तर ते काम सुद्धा पटकन आवरतं आणि ते काम केल्यानंतर सुद्धा आपल्याला खूप जास्त आनंद मिळतो. पण फक्त काम उरकायचंय आणि रोजचंच काम आहे म्हणून ते करायचंय, असं जर तुम्ही ठरवून ते काम करत असताल ना, तर ते काम करताना सुद्धा आपल्याला त्यामध्ये भरपूर वेळ जातो आणि रोजचंच आहे असं म्हणून जर आपण ते करत असू ना, तर त्यामध्ये ना आपल्याला अजून जास्त वेळ लागतो. त्यामुळे घरातील कोणतंही काम करताना ते अगदी आनंदी आणि फ्रेश मनाने करायचं, जेणेकरून ते काम करताना तर आपल्याला आनंद मिळतोच, पण ते केल्यानंतरही आपल्याला समाधान मिळालं पाहिजे. आत्ता सध्याच्या जगामध्ये ना भरपूर अशा गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला कामामध्ये हेल्प करत असतात. जसं की आता भांडी घासण्यासाठी सुद्धा मशीन आहे. त्यानंतरनं पीठ वगैरे मळण्यासाठी सुद्धा आता भरपूर असे जे आहेत तर ते मशीन वगैरे भेटतात किंवा मिक्सरसोबतही अशा गोष्टी भरपूर अशा अटॅच करून आपल्याला भेटतात, ज्यामध्ये ना आपल्याला भाज्या वगैरे कट कराव्या लागत नाहीत किंवा ज्यूस वगैरे बनवायचा असेल तर तो सुद्धा अगदी आपण सहज वापर त्याचा करू शकतो. तर अशा आधुनिक तंत्रज्ञानाचा ना आपण आपल्या रोजच्या जीवनामध्ये वापर केला पाहिजे, जेणेकरून आपली जी कामं आहेत ती सोपे होऊन जातील. जसं की कपड्यांसाठी वॉशिंग मशीन आहे, किचनमध्ये भरपूर अशा गोष्टी आहेत ज्या की आपल्या रोजच्या वापरामध्ये लागतात. तर त्या गोष्टींचा आपण वापर करून आपलं जे काम आहे तर ते आपण सोयीस्कर करू शकतो. आता जर या तंत्रज्ञानाचा उपयोग हा आपल्यासाठी झालेला आहे, तर त्याचा उपभोग घेणं हे सुद्धा तितकंच जास्त गरजेचं आहे. सध्याचं जीवन येत नाही खूप जास्त धावपळीचं आहे. प्रत्येकाला सकाळी लवकर उठल्यानंतर ज्याच्या त्याच्या कामाला जावं लागतं. त्याच्यामुळे अशा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आपण आपली रोजची दिनचर्या जी आहे ती सोयीस्कर करू शकतो. यामुळे काय होतं ना, आपली सकाळची कामं सुद्धा लवकर आवरतात आणि त्यामध्ये आपला जास्त वेळ सुद्धा जात नाही. जसं की आता आपल्याला जर हाताने कपडे धुवायचं म्हटलं, तर आपल्याला ना त्यासाठी बराच वेळ जातो. म्हणजे हाताने जर कपडे वॉश करायचं म्हटलं, तर अर्धा ते पाऊण तास आपल्याला जातोच. पण तसं जर आपल्या घरामध्ये वॉशिंग मशीन असेल, तर तुम्ही मशीनमध्ये कपडे लावून जर मशीन धुण्यासाठी अर्धा तास जात असेल, तर त्या अर्ध्या तासामध्ये तुमची बरीचशी जी काही कामं आहेत ना घरातील, तर ती आवरून होतात. म्हणजे एका कामाबरोबर तुमची 2 कामं तर आवरून होतातच आणि घरातील कामंसुद्धा आपली लवकर होतात. म्हणजे जर आता मशीनला कपडे होत असतील, तर तोपर्यंत तुमचं किचनसुद्धा आवरून होईल. त्यामुळे अशा आधुनिक तंत्रज्ञानाचा आपण वापर करून घेतला पाहिजे. जर अशा गोष्टी बाजारामध्ये अवेलेबल आहेत, तर त्यांचा उपभोग सुद्धा आपण घेतला पाहिजे, जेणेकरून आपली घरातील जी कामं आहेत तर ती सुद्धा वेळेत आवरतात आणि आपल्यालाही आपल्यासाठी काही गोष्टी जर करायच्या असतील, तर त्या सुद्धा आपल्याला त्या वेळामध्ये करता येतात. आता तुम्ही घरातील कोणतंही काम करायला घ्या, त्याची तयारी जर तुम्ही आता आधीच करून ठेवली असेल ना, तर त्या कामासाठी तुम्हाला जास्त वेळ लागत नाही. जसं की आता मुलांना स्कूलला जायचं आहे, तर त्यांचे कपडे वगैरे प्रेस करून ठेवणं किंवा आदल्या दिवशीच त्यांची स्कूल बॅग जी आहे ती रेडी करून ठेवणं. यामुळे काय होतं ना, की आपला वेळसुद्धा वाचतो आणि मुलांना सुद्धा चांगल्या गोष्टींची सवय लागते. आता जर आदल्या दिवशी मुलांचा होमवर्क कंप्लीट असेल, तर दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून आपल्याला त्यांची ती तयारी करून घ्यावी लागत नाही. पण बरेचदा काय होतं ना, मुलांना खूप जास्त कंटाळा येतो किंवा आपल्याला सुद्धा बरेचदा असं वाटतं की चला ठीक आहे, सकाळी उठल्यानंतर ना आपण ते काम करून घेऊयात. मग काय होतं, सकाळी एकतर आपल्या स्वयंपाकाची घाई गडबड असते, कामं आवरायची असतात आणि त्यामध्ये मुलांचं सुद्धा बरंचसं काम आपल्याकडे असतं. त्यामुळे नेहमी मुलांचा जो काही होमवर्क असेल किंवा जी काही त्यांची दुसऱ्या दिवशीची तयारी असेल ती आदल्या दिवशीच करून ठेवायची. जसं की शाळेचे कपडे प्रेस करून ठेवणं, स्कूलची बॅग भरून ठेवणं, दुसऱ्या दिवशी स्कूलचा जो युनिफॉर्म आहे त्या सगळ्या गोष्टी अगदी वरती काढून ठेवणं. जसं की सॉक्स आहेत, शूज आहेत, रिबीन, हेअर बेल्ट किंवा स्कूलची
आमची बॅग, ज्या काही गोष्टी त्यांना सकाळी लागतात ना, ते सगळं व्यवस्थित वरती असं प्रिपरेशन करून ठेवायचं, जेणेकरून सकाळी उठल्यानंतर मुलंसुद्धा सगळ्या गोष्टी जर जागच्या जागेवरती ठेवल्या असतील तर ते सुद्धा छान पद्धतीने असं रेडी होतात. आणि मुलांना या सगळ्या गोष्टींची सवय लावून ठेवायची, जेणेकरून त्यांना सुद्धा सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या स्वतः सुद्धा करता येतात आणि आपल्या सुद्धा कामाचा जो व्याप आहे तर तो हलका होऊन जातो. आता मुलांना सुद्धा चांगल्या गोष्टींची सवय लावणं हे सुद्धा तितकंच जास्त गरजेचं आहे. फक्त आपणच घरातील कामं करायची हा प्रत्येक गृहिणींचा अट्टहास असतो, किंवा मग प्रत्येकालाच ज्या गोष्टी आहेत त्या हातात दिल्या जातात. ही एक वाईट सवय आपण आपल्या घरातील सदस्यांना लावून ठेवतो. किंवा बऱ्याच जणींचं असं असतं की कितीही काही केलं ना घरातल्या सदस्यांनी तरी सुद्धा त्यांना त्या गोष्टी ज्या आहेत त्या आवडत नाहीत. म्हणजे गृहिणींना अशी सवय असते की आपण एखादी गोष्ट जर त्याच जागेवरती ठेवलेली आहे तर दुसऱ्यांनी सुद्धा ती तिथेच ठेवली पाहिजेत. भलेही त्यांनी ती कितीही व्यवस्थित ठेवली तरी सुद्धा एखादी गोष्ट जर आपल्याला त्याच्या जागेवरती पाहायची सवय झाली ना, मग इतर सदस्यांनी जरी ते काम केलं ना तरी सुद्धा आपल्याला ते पटत नाही, किंवा ते काम आपल्याला केल्यासारखं सुद्धा वाटत नाही. त्याच्यामुळे ना जरी घरातल्या सदस्यांनी आपल्याला थोडीफार हेल्प करायची सवय लावून घेतली, किंवा त्यांनी थोडीफार आपल्याला मदत केली, किंवा त्यामध्ये काही चुका झाल्या असतील तरी सुद्धा आपण ना फक्त ती व्यवस्थितच झाली पाहिजेत असा अट्टहास न करता सगळ्यांनी मिळून जर ते काम पूर्ण केलं आणि ते काम करता येत हे सुद्धा खूप जास्त महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे सगळ्यांनी मिळून मिसळून काम केलं तर काम सुद्धा पटकन होतं आणि आपली सकाळची जास्त धावपळ सुद्धा होत नाही. आणि सकाळी जरी आपण वेळेत उठलो किंवा न उठलो तरी सुद्धा आपली कामं जी आहेत ती अगदी व्यवस्थित होतात. आता सकाळी तुम्हाला उठायला जरी उशीर झाला तरी सुद्धा तुमच्या कामाचा जर स्पीड जास्त असेल ना तर कामं सुद्धा आपली अगदी वेळेत आवरतात. त्याच्यामुळे घरातील कामं करताना तुमच्या कामांचा स्पीड असणं हे सुद्धा तितकंच जास्त गरजेचं आहे. एका कामाबरोबर तुमची जर 2 कामं तुम्ही आवरत असाल ना तर कामं आवरायला सुद्धा आपल्याला जास्त वेळ लागत नाही. मग सकाळी तुम्ही लवकर उठलात तरी सुद्धा तुमची जी कामं आहेत ती लवकर आवरतात आणि उशिरा उठलात तरी सुद्धा तुमची कामं ही लवकरच आवरू शकतात. त्याच्यामुळे घर काम करताना कामांचं नियोजन करणं, अगदी व्यवस्थित अशी तयारी करणं, मन शांत ठेवून जर तुम्ही घरातील कामं करत असाल ना तर कामं करायला अजिबातच जो वेळ आहे तो आपल्याला लागत नाही. आता आज माझी सकाळची सगळी कामं लवकर आवरलेली होती तर म्हटलं चला थोडंसं कपाट वगैरे जे आहे ते सुद्धा म्हटलं ऑर्गनाईज वगैरे करून ठेवूयात. कारण की सगळी कपडे वर खाली होऊन जातात आणि त्याच्यामुळे मग ते कपाट जेव्हा आपण ओपन करतो ना तेव्हा त्यामध्ये खूप जास्त असा पसारा झाल्यासारखं वाटतं. त्यामुळे मग म्हटलं चला आता वेळात वेळ काढून म्हटलं हे जे काम आहे ते सुद्धा आवरून घेऊयात. आता सकाळची कामं माझी लवकर आवरली ना तर मग अशी काही एक्स्ट्राची जी माझी कामं असतात ना तर ती मी या वेळेमध्ये करून घेते, जेणेकरून मग कामं सुद्धा माझी आवरतात आणि माझा वेळ सुद्धा कामांमध्ये अगदी व्यवस्थित असा निघून जातो आणि आपलं कपाट वगैरे सुद्धा छान असं ऑर्गनाईज राहतं. आता सगळ्या गोष्टी जर आपण जागच्या जागेवरती ठेवल्या ना तर मग आपल्याला सुद्धा त्या पटकन सापडतात. नाहीतर मग सगळ्याच कपड्यांचा जर पसारा झाला आणि कुठे बाहेर जर जायचं म्हटलं तर मग आपली मात्र खूप जास्त तारांबळ उडते. म्हणून म्हटलं चला आता आज वेळात वेळ काढून हे सगळं जे आहे ते क्लीन करूयात. आता जास्तीचा काही पसारा नव्हता पण थोडेसे कपडे जे आहेत ते वर खाली झालेले होते तर म्हटलं चला तेच व्यवस्थित असं ऑर्गनाईज करून ठेवूयात. आता यामध्ये काही न लागणारे सुद्धा कपडे होते तर मग ते सुद्धा साईडला काढून ठेवले आणि जे आपल्या रोजच्या डेली वेअरमध्ये लागतात किंवा कुठे बाहेर येता जाताना आपण जे कपडे वेअर करतो तर ते सगळे असे मी सेक्शनमध्ये करून ठेवत असते, जेणेकरून मग ते कधीही कुठे बाहेर जायचं म्हटलं तरी सुद्धा सगळे जे आहे ते आपल्याला अगदी व्यवस्थित असं सापडतं. आता सगळं माझं कपाट आवरून झालेलं होतं, फक्त आता थोड्याशा कपड्यांच्या घड्या वगैरे घालायच्या राहिलेल्या होत्या तर म्हटलं चला ते सुद्धा काम जे आहे ते पटकन आवरून घेऊयात आणि दुपारपर्यंत मग हे काम जे आहे ते आवरून होतं आणि मग थोडा वेळ जो आहे तो आरामसुद्धा करायला भेटतो. म्हणजे कसं आपली सुद्धा जास्त दगदग वगैरे होत नाही आणि आपल्याला आराम करायला सुद्धा थोडासा वेळ भेटतो. तर चला असा होता आजचा व्हिडिओ. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा आणि जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. व्हिडिओला हाईप करायला अजिबात विसरू नका. उद्या पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.